तर नमस्कार, आज आपण बनवत आहोत या सायरीच्या सायर धोड्यांची मस्त अशी भाजी. तर हे सायरीची फुले आहेत, याच्या मागच्या पाकळ्यांची पण मस्त अशी भाजी होते कवळ्या असताना. हे सायर धोडे घेतले आहेत, ते आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि हे चिरून घ्यायचे आहेत. उभे बारीक पातळ कांदा घेतला आहे, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि हे आलं लसूण, हिरवी मिरची, जिरे वाटून घेतले आहेत. आता हे बारीक चिरून घेणार आहोत. तर हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे, जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं ते टाकून परतून घ्यायचं आहे आणि हे सायर धोडे टाकून घ्यायचे आहेत. आता आपण जे मसाले घेतलेले, गरम मसाला, हळद, तिखट आणि मीठ हे टाकून घ्यायचं आहे आणि दही टाकायचं आहे थोडंसं, कारण दह्यामुळे ही भाजी चिकट होत नाही, कारण याला थोडासा चिकटपणा असतो ओल्या फळांना. आणि हे 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये मी थोडासा चिकन मसाला टाकला आहे. हे 2-4 वेळा अशीच हलवून घ्यायची आहे 5-5 मिनटं झाकण ठेवून. तर हे जर फळं तुम्हाला कुठे भेटली सायर धोड्याची तर एकदा नक्की करून पहा, मस्त भाजी लागते अशी याची ओल्या असताना पण. आणि ही फळे चिरून सुक्या फळ्यांची पण भाजी होते. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हे जर तुम्हाला कुठे भेटले तर एकदा नक्की करून खा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते. तर आता हे थोडेसे हलवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून पुन्हा एकदा 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे. तसे 2-3 वेळा 5-5 मिनटं करून झाकण ठेवून मस्त असे शिजून घ्यायचे आहे. तर तुम्हाला पण अशा रानभाज्या कुठे भेटल्या तर हे वर्षातून एकदा येतात, तर तुम्ही पण नक्की करून खात जा. आणि ह्या अशा रानभाज्यांची माहिती तुमच्या मुलांना पण देत जा आणि ह्या भाज्या पण करून खायला घालत जा, मस्त अशा ह्या भाज्या.